महसूल विभाग आम नागरिकों की दैनिक आवश्यकताओं के लिए काम करने वाला एक विभाग है। चुनिंदा मुद्दों पर अभियान के रूप में काम करके नागरिकों की समस्याओं का समाधान करने के लिए महाराष्ट्र सरकार ने 17 सितंबर से 2 अक्टूबर 2025 तक सेवा पखवाड़ा लागू करने का निर्णय लिया है। ये जानकारी मूर्तिजापुर उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार ने एक पत्रकार परिषद में दी। छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व के अंतर्गत राष्ट्र नेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन 17 सितंबर से राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती 2 अक्टूबर 2025 तक सेवा पखवाड़ा मनाया जाएगा। इस संबंध में उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार इन्होंने मीडिया प्रतिनिधियों से खास बातचीत की। इस अवसर पर मूर्तिजापुर की तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे उपस्थित थीं। दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस म्हणजे 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्याचे ठरवलेले आहे। या सेवा पंधरवड्यामध्ये 3 टप्प्यामध्ये महसूल विभागामार्फत काही कार्यक्रम हाती घेत आहेत। त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व गावामधील क्षेत्ररस्त्यांची पाहणी करणे, शिवार फेरी घेणे आणि ग्रामसभेमध्ये त्या क्षेत्ररस्त्यांबद्दल माहिती ही देणे आणि ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण मोकळे करण्यासाठी कार्यक्रम करणे हा पहिला टप्पा आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे या मोहिमेअंतर्गत सर्वांना घर बांधण्यासाठी शासकीय जागा जिथे अतिक्रमण झालेलं आहे तिथे नियमानुसार ते नियमानुकूल करून देण्याचा दुसरा टप्पा आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला शासनाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे। त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये लोक अदालत ही जिथे महसुली प्रकरणांमध्ये निर्णय होईल, त्याचबरोबर जनसंवाद आणि त्याचबरोबर 7/12 वाचन असे काही नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा आपण हाती घेत आहोत। तर या सेवा पंधरवड्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय जो आहे तो क्षेत्ररस्ते। या क्षेत्ररस्त्याबाबत मी आपल्या माध्यमातून सर्व मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की पहिल्या टप्प्यामध्ये आपण मूर्तिजापूरमध्ये 41 आणि बार्शी टाकळीमध्ये 35 गावे यांचे सर्वेक्षण हाती घेतलेलं आहे। त्या गावांमध्ये आता शिवार फेरी काही ठिकाणी काल झाली, काही ठिकाणी आज आहे, काही ठिकाणी उद्या आहेत आणि त्याचबरोबर 15, 16 किंवा 17 तारखेला ग्रामसभा सुद्धा होणार आहेत। या ग्रामसभेमध्ये हे सर्व शिवार रस्ते जे काही पादन रस्ते किंवा जे रस्ते जे नकाशावर आहेत आणि जे नकाशावर नाहीत या सर्व रस्त्यांबद्दल तिथल्या नागरिकांना माहिती दिली जाणार आहे आणि त्या रस्त्यांची एक लिस्ट किंवा याची यादी तयार करून गाव नमुना एक तयार होणार आहे आणि त्याचबरोबर भूमी अभिलेख विभागामार्फत त्या रस्त्यांची मोजणी होऊन सीमांकन होऊन जिथं जिथं अतिक्रमण दिसतंय ते अतिक्रमण निर्मूलन करण्याची सुद्धा मोहीम याच्यामध्ये हाती घेण्यात येत आहे। परंतु हे संपूर्ण होताना सुरुवातीला आपण 45 आणि 31 असं 76 गावांवरच आपल्या उपविभागामध्ये कॉन्सन्ट्रेट करतो आणि टप्प्याटप्प्यानं संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण गावे याच्यामध्ये समाविष्ट केल्या जातील। महाराष्ट्र शासनाचा हा अतिशय मोठा आणि एक लँडमार्क असा एक निर्णय आहे जेणेकरून गावातील सर्व लोकांना पांदन रस्ते मोकळे